हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड. तर कढई कमी पडेल असे दुप्पट फुलणारे हे खिची पापड 2 वाट्या तांदळापासून आज परफेक्ट प्रमाणासहित मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. सो व्हिडिओ आज स्किप न करता पूर्ण बघा. तुम्ही बघताय की हे खिची पापड एवढे पांढरे शुभ्र आणि अगदी दुप्पट फुलत आहेत बघा. तर कमी तेलामध्ये अजिबात तेलकट न होणारे आणि फार वेळ न लागता अगदी 1 तासामध्ये फॅनच्या हवेखाली सुकतील असे हे झटपट होणारे पापड तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर फार उशीर न लावता आता आपण सुरुवात करूया. चला. आता सर्वात प्रथम इथे मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे तांदूळ मी 1 किलो प्रमाणामध्ये घेतले. ते स्वच्छ धुतले 2 ते 3 पाण्याने. त्यानंतर फॅनच्या हवेखाली सुकवले आणि नंतर हे दळलेले आहेत. तर याचं पीठ तयार करून घेतले. आता हे 2 वाट्या बघा तुम्ही बघताय अगदी फुल असं हे 2 वाट्या झालेलं आहे. अर्धा किलो 1 वाटीचं प्रमाण आहे. तर मी 1 किलो प्रमाणामध्ये हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे तांदळाचं पीठ आपण घेतल्यानंतर मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप सांगते, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. कुठेही तुमचे पापड बिघडणार नाहीत. आता इथे मी एक टोप तापायला ठेवला. टोपामध्ये 2 वाट्या मी तांदळाचं पीठ घेतलं, तरी इथे मी 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर 4 वाट्या पाणी घेऊ शकता. त्यानंतर 1 वाटी पाणी काढून पुढे मी प्रोसेस तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलीच आहे. तर आता इथे मी 3 वाट्या पाणी घेतले. ते चांगलं आपल्याला गरम उकळी आणून घ्यायचं आहे. त्यामध्ये इथे चवीनुसार 1 चमचा मीठ टाकले. आपला जो नाश्त्याचा चमचा आहे ते 1 चमचा मीठ टाकलेला आहे. त्यानंतर इथे बघा मी फुलखार घेतलेला आहे. फुलखार हा मी इथे 1 चमचा टाकलेला आहे. नाश्त्याचा चमचा टाकलेला आहे आणि त्यानंतर हे मिक्स करायचं आहे. तर अगदी परफेक्ट प्रमाण आहे. कुठेही कमी जास्त असं होणार नाही. 1 चमचा फुलखार घेतला आहे. 1 चमचा मीठ घेतलेला आहे. त्यानंतर बघा इथे आपल्याला 1 ते 1.5 चमचा गावठी तीळ घेतलेले आहे आणि 1 चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे. तीळ आणि जिरं याने चव खूप छान लागते आणि अगदी पांढरे शुभ्र पापड होतात. तर बघा 1 चमचा जिरं आणि 1.5 चमचा मी इथे गावठी तीळ घेतलेले आहे, पांढरे तीळ. त्यानंतर हे जे आपल्याला तांदळाचं पीठ आहे ते पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सोडून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये पीठ सोडल्यानंतर चमच्याने असं पूर्ण मिक्स करायचं आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर 4 वाट्या पाणी ठेवलं तर 1 वाटी पाणी काढून घ्यायचं आहे. आता हे मी परफेक्ट तुम्हाला सांगितलेलं आहे. 3 वाट्या पाणी पुरेसं होतं आहे. पण जर तांदळामध्ये फरक असतो. आता हे रेशनिंगचे तांदूळ मी घेतलेले आहे. तुम्ही इथे बासमती किंवा बिर्याणी तांदूळ सोडून कुठलाही तांदूळ घेऊ शकता. आता हे तांदूळ बघा इथे मी रेशनिंगचे वापरलेले आहेत. त्यामुळे याला परफेक्ट प्रमाण असं 3 वाट्या पाणी लागलेलं आहे. कधी तुम्हाला 4 वाट्याही पाणी लागू शकतं. त्यामुळे तुम्ही पहिले सुरुवातीला 4 वाट्या पाणी ठेवायचे. 2 वाट्या पीठ घेतलं तर 4 वाट्या पाणी घ्यायचे. त्यातले 1 वाटी पाणी काढून ठेवायचे साईडला आणि जर तुम्हाला खूप घट्टसर वाटलं, ड्राय वाटलं तर त्यामध्ये तुम्ही ते पाणी थोडं ॲड करायचं आहे. गरम पाणीच ॲड करायचं आहे, गार पाणी टाकायचं नाही आहे. आता इथे मी 3 वाट्या पाण्यामध्ये व्यवस्थित पीठ मिक्स करून घेतले. तुम्ही बघताय. जरी ड्राय वाटलं तरी त्यावर झाकण ठेवायचं आणि आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. 5 ते 7 मिनटं फक्त असं झाकण ठेवून आपल्याला साईडला ठेवायचे. त्यानंतर 5 ते 7 मिनटं झाल्यानंतर झाकण काढायचं आहे आणि हे पीठ सगळं आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे ताटामध्ये पीठ काढून घेतल्याने बघा अशा पद्धतीने दिसते. तुम्हाला वाटेल की हे खूप ड्राय झालेलं आहे, पण हो, आपल्याला हे एका वाटीच्या किंवा पेल्याच्या साहाय्याने असं पूर्ण बघा आपल्याला ताटामध्ये असं ते मिक्स करून घ्यायचं आहे. गरम असल्यामुळे इथे मी पेल्याचा वापर केला आहे. तुम्ही पेला किंवा वाटीने असं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण गरमच हे आपल्याला असं रगडून घ्यायचं आहे. पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आणि पुढे मी तुम्हाला प्रोसेस दाखवलीच आहे स्टेप बाय स्टेप. तर हे पहिलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे प्लेन करून घ्यायचं आहे हे पीठ. आपण फक्त एक वाफ काढून घेतले. त्यानंतर थोडं नॉर्मल झाल्यानंतर हाताने असं पूर्ण आपल्याला ताटामध्ये रगडून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याचे गोळे बनवायचे आहेत. तर आता मी तुम्हाला दाखवते बघा. जसे आपण मेदूवडा बनवतो त्या टाईप आपल्याला असे मोठे गोळे करून घ्यायचे. तुम्ही हवं तर थोडासा गार पाण्याचा हात घेऊ शकता, खूप जर गरम असेल तर. आणि त्यानंतर असं तुम्ही बघा मोठे गोळे करायचे आणि मध्ये होल करायचं आहे. होल कशासाठी करायचं हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. तर हे असं मोठे गोळे करून घ्यायचे. तर आता जवळपास इथे 5 ते 6
किंवा 7 असे हे गोळे तयार झालेले आहे. चाळणीला तेल वगैरे काही लावायचं नाही, चाळणीमध्ये ते गोळे ठेवून घ्यायचे. मी 4 गोळे चाळणीमध्ये ठेवते आणि नंतर तुम्हाला मी कुकरमध्येही ठेवून दाखवते आहे, तर कशा पद्धतीने ठेवायचं आहे. तर आता चाळणीमध्ये 4 गोळे ठेवलेत आणि त्यानंतर इथे कुकरच्या डब्यामध्ये 4 गोळे ठेवलेले आहेत. तर आता एकच चाळणी असल्यामुळे मी तुम्हाला चाळणीत आणि कुकरमध्ये दोन्ही दाखवले. एका टोपामध्ये पाणी तापायला ठेवायचं आहे, त्यामध्ये लिंबू टाकायचं आहे, म्हणजे टोप फारसा काळा होणार नाही. तर आता त्याच्यामध्ये लिंबू टाकल्यानंतर पाणी चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ती चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि एक 15 ते 20 मिनटासाठी आपल्याला ते वाफवून घ्यायचे गोळे. पॅक असं झाकण ठेवायचं आहे, गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. आता हे मी तुम्हाला चाळणीमध्ये दाखवलं, आता कुकरमध्ये दाखवते. तर आता कुकर तापायला ठेवायचा, कुकरमध्ये पाणी घालायचा आणि जसं आपण नेहमी भात वगैरे लावतो तसं आपल्याला हा डबा ठेवून घ्यायचा आहे. डब्यावर बघा इथे गोळे डब्यामध्ये ठेवल्यानंतर वरती असं डब्यावर एक कॉटनचा फडका किंवा रुमाल तुम्ही असं ठेवायचा आहे, म्हणजे पाणी जाणार नाही आतमध्ये. आणि त्यानंतर आपल्याला इथे 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत कुकरच्या. गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे. आता मी तुम्हाला कुकरमध्ये दाखवलं आणि टोपामध्येही दाखवलेलं आहे. 15 ते 20 मिनिट आपल्याला चांगले वाफवून घ्यायचे आहे गोळे. कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला बघा कुकर अगदी थंड नॉर्मल होऊन द्यायचा आहे. आता इथे बघा मी झाकण काढून बघते, गोळे चांगले वाफलेले आहेत. आता इथे बघा एक टूथपिक किंवा सुरी घालून बघायचं, अगदी क्लीन आली तर समजायचं की गोळे चांगले वाफलेले आहेत. म्हणजे पीठ जर लागलं सुरीला वगैरे तर अजून एक 5 मिनटं तुम्ही वाफवायचे आहेत. आता इथे तुम्ही बघताय सुरी अगदी क्लीन आली. मी गॅस ऑफ केलेला आहे, कुकरचा पण मी गॅस ऑफ केलेला आहे आणि थोडं नॉर्मल झाल्यानंतर शिट्टीवर करून झाकण काढायचं आहे. अगदी गरमच आहे बघा, म्हणजे एक वाफ अशी नॉर्मल झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचे. तर आता मी पकडीने डबा काढून घेते आहे आणि त्यानंतर बघा आता तुम्ही बघताय की गोळे चांगले वाफवलेले आहे. एवढे टेस्टी पापड होतात. तर बघा आपण मार्केटमधून बॉबी आणतो, अगदी त्याच्यापेक्षाही खूप छान लागतात चवीला. आता इथे बघा मी गोळेसुद्धा डब्यातले काढून घेते एका ताटामध्ये. गरम असल्यामुळे चमच्याने असे काढून घ्यायचे आहे. गरम गरमच काढायचं आहे, जास्त थंड होऊ द्यायचं नाही आहे. आता हे चांगले वाफलेले आहेत. त्यानंतर चाळणीतले सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे त्याच पद्धतीने. तर अशा पद्धतीने वाफवून घेतले तर बघा अगदी खुसखुशीत अशा हे खिची पापड्या तयार होतात आणि दुप्पट फुलतात बघा. तर अगदी तुम्ही नॉर्मल साईजच्या केल्या तर एवढ्या त्या फुलतात ना, तर तुम्ही जर मोठ्या साईजच्या धरल्या तर कढईसुद्धा कमी पडेल तुम्हाला. आता बघा हे गोळे मी सगळे ताटामध्ये काढून घेतलेले आहेत चाळणीतले सुद्धा आणि हे चांगले वाफलेले आहेत, तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये. आता हे आपल्याला गोळे व्यवस्थित फोडून घ्यायचे आहेत, थोडे नॉर्मल होऊन द्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे फोडून मळून घ्यायचे आहेत, अगदी एकजीव करून घ्यायचं आहे. आता इथे मी मोठी प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे आणि पिशवीमध्येच असं किचन ओट्यावर बघा तुम्ही असं पूर्ण ते रगडून घेऊ शकता. एकजीव करून घ्यायचं आहे, अगदी प्लेन गोळा झाला पाहिजे. आपण जसं कणिक वगैरे भिजवतो असा प्लेन गोळा झाला पाहिजे, नाहीतर मग तुम्ही जर अर्धवट असं मळून घेतलं तर मग पापड्यांना चिरा जातात. त्यामुळे हे व्यवस्थित आपल्याला असं एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पीठ घालायचं आणि असं रगडून घ्यायचं आहे किचन ओट्यावर, म्हणजे एकजीव होतो आणि पीठ चिकट होत नाही, पापड्यांना कापण्या अशा जात नाहीत किंवा चिरा जात नाहीत आणि व्यवस्थित असं एक 5 मिनटं आपल्याला रगडून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये एकजीव झालेला आहे पिठाचा. त्यानंतर ताटामध्ये असं काढून घ्यायचं आहे. ताटामध्ये काढून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला असं चांगलं रगडून घ्यायचं आहे हाताने आणि नंतर छोटे छोटे गोळे करायचे आहेत. तर अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवते. कुठेही व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि कुठेही तुमच्या पापड्या बिघडणार नाहीत. अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. तर गोळा तयार झालेला आहे, तुम्ही बघता हे बघा. आता छोटे छोटे गोळे तुम्हाला कोणत्या साईजमध्ये पापड्या बनवायच्या तेवढ्या साईजचे तुम्ही गोळे बनवायचे आहे. अगदी मी नॉर्मल असे आपले नॉर्मल साईजचे बनवते आहे, म्हणजे जास्त मोठे पण नाही आणि जास्त बारीक पण नाही. तर असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. अजिबात पीठ हाताला चिकटत नाही बघा. व्यवस्थित आपण हे गोळा बनवून घेतलेला आहे पिठाचा. तर असे एका साईजचे मी पटपट गोळे बनवून घेते
आणि त्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने बनवायचे तेही दाखवलेलं आहे. कुठलाही साचा किंवा मशीनचा वापर न करता अगदी हाताने बनवलेले आहेत बघा. आणि माझ्यासारखी एकटी करायला असेल तर अगदी तुम्ही अर्धा ते 1 तासामध्ये हे 1 किलो प्रमाणात खिची पापड्या बनवू शकता. तर अगदी थोडंसं तुम्ही तेलाचं बोट घेऊ शकता, हाताला असं तेल लावू शकता आणि फार तेलाचा वापर करायचा नाही, कारण आपण हे वर्षभरासाठी साठवून ठेवतो सुकवल्यानंतर. त्यामुळे फार तेल लावायचं नाही. अगदी तुमचं पीठ जर हाताला चिकटत असेल तर तुम्ही एखादं बोट असं तळ हाताला तुम्ही लावायचं आहे. त्यानंतर बघा, गोळे बनवून घेतल्यानंतर पोळपाटावर असं प्लास्टिकचा कागद ठेवायचा. 4 भाग एका पिशवीचे करून घ्यायचे आणि त्या प्लॅस्टिकच्या कागदावर तुम्ही थोडंसं तेलाचं एक बोट लावायचं आहे. फार तेलाचा वापर करायचा नाही. त्यानंतर एक गोळा त्यावर ठेवायचा, ताटाने प्रेस करायचं आणि असा गोलाकार शेप हातानेच द्यायचा आहे. गोलाकार शेप दिल्यानंतर पापड अगदी झटपट तयार होतो बघा. आणि प्लेन असा पापड तयार होतो, कुठेही अशा चिरा वगैरे जात नाही. अगदी तुम्ही फॅनच्या हवेखाली सुकवायच्यात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस सुकवायच्या आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत. तर अशा ह्या खिची पापड्या एवढ्या टेस्टी होतात, अगदी लहान मुलंच काय तर मोठेसुद्धा आवडीने खातील. दात नसलेले सुद्धा आजी लोक आवडीने खातील, एवढ्या ह्या खुसखुशीत पापड्या तयार होतात. बाहेरून आपण विकत आणतो ते अगदी बघा 200 रुपयाला, 300 रुपयाला 100 पापड्या वगैरे देतात किंवा 50 पापड्या 200 रुपयाला, 100 रुपयाला देतात आणि त्या पण अगदी छोट्या साईजच्या असतात. पण आपण जर अशा घरगुती पद्धतीने बनवल्या तर अगदी बघा वर्षभर टिकणाऱ्या ह्या खिची पापड्या तुम्ही एकटेसुद्धा 1 तासामध्ये बनवू शकता. फार वेळ लागत नाही. आता बघा, झटपट मी अशा करून घेते. आता मी सगळं इथे फॅनच्या हवेखाली चटईवर बघा एक प्लास्टिकचा कागद अंथरला आहे आणि त्यावर पटपट अशा एकटीच करून घेते. आणि ताटाने प्रेस केलं की बोटाच्या साहाय्याने लगेच बघा असं आपल्याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. कुठलाही मशीन किंवा साच्याचा वापर न करता अगदी बोटाने अशा गोलाकार पापड्या मी बनवलेल्या आहेत. तर झटपट होतात आणि असं बघा फॅनच्या हवेखाली सुकवायच्या आणि 2 ते 3 दिवस आपल्याला दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आपल्याला कडकडीत उन्हामध्ये छान वाळवून घ्यायच्या आणि त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरायच्या आहेत. तर आता इथे तेलाचा वापर कमी करायचा आहे, कारण हे आपण वर्षभरासाठी ठेवणार आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये तेल लावलं प्लॅस्टिकच्या पिशवीला किंवा हाताला तर तेलाचा वास येतो. त्यामुळे फार कमी तेलाचा वापर करायचा आहे. आता तुम्ही बघताय अगदी झटपट अशा मी पापड्या करून घेतलेल्या आहे. ह्या जवळपास बघा 101 पापड्या तयार झालेल्या आहेत. एवढ्या खुसखुशीत आणि एवढ्या झटपट होतात. तर आता बघताय तुम्ही पांढऱ्या शुभ्र अशा झालेल्या आहेत. फॅनच्या हवेखाली हॉलमध्ये मी अशा सुकवून घेणार एक दिवसभर आणि दुसऱ्या दिवशी असं हे आपल्याला कडकडीत उन्हामध्ये ठेवायचे आहेत. तर असं मी ताटामध्ये घेतले आता काढून आणि त्यानंतर आपल्याला उन्हाला सुकवायचे आहेत. उन्हाला सुकवल्यानंतर तर बघा अशा कडकडीत आपल्याला उन्हाला तापवून घ्यायच्या आहेत आणि एवढ्या छान अशा तयार होतात. तर तुम्ही बघता अगदी बघा कडकडीत उन्हामध्ये मी 2 दिवस सुकवल्यात आणि त्यानंतर आपल्याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या. तर मी आता तुम्हाला तळून दाखवते. तर इथे बघा छोट्या कढईमध्ये मी कमी तेलामध्ये अगदी बघा दुप्पट फुलणाऱ्या ह्या पापड्या आहेत. आता मी नॉर्मल साईज धरली आहे. तुम्ही जर याच्यापेक्षा थोडी मोठी धरली तर तुम्हाला कढई कमी पडेल. एवढ्या त्या दुप्पट फुलतात. तर आता तुम्ही बघताय बघा एवढ्या पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहे. गॅसची फ्लेम अगदी हाय ठेवलेली आहे आणि तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आणि त्यानंतर पापड्या अशा तळायच्या आहेत. एवढ्या दुप्पट फुलतात, इतक्या चविष्ट आणि रुचकर लागतात खायला. तर तुम्ही बघा वर्षभरासाठी अशा ह्या तुम्ही खिची पापड्या अगदी झटपट एकट्याही बनवू शकता. ते पण फॅनच्या हवेखाली सुकवायच्या. एवढ्या छान टेस्टी तयार होतात. नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर एवढे छान तयार झालेले आहेत पापड्या. कमी तेलामध्ये अगदी बघा दुप्पट फुलत आहेत. फक्त तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं, अजिबात तेलकट होत नाही. आणि अगदी मी नॉर्मल साईज धरलेली आहे. तुम्ही याच्यापेक्षा जर मोठी साईज धरली तर एवढ्या दुप्पट फुलतात त्या आणि एवढ्या छान पापड्या तयार झालेल्या आहे. आता मी तुम्हाला दाखवते. झाल्यात ना छान, बघा किती पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत. आणि अगदी बघा अशा हातावर जरी तुम्हाला मी तोडून दाखवले तर अजिबात तेलकट होत नाही. तर हे बघा
एवढे छान होतात आणि बॉबीपेक्षाही छान लागतात. नक्की ट्राय करून बघा. माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. थँक्यू.